नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव विषय चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी वाणिज्य. मी प्राध्यापक पवार सर. प्रकरण दुसरे, संयुक्त भांडवली संस्था. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण संयुक्त भांडवली संस्थेचा अभ्यास करत असताना संयुक्त भांडवली कंपनीचे असणारे जे प्रकार आहे, संयुक्त भांडवली संस्था कशा पद्धतीने उदयास आल्या हे आपण या अगोदरच्या लेक्चरला अभ्यासलेले आहे. त्यामध्ये आपण कंपनी आणि कंपनीची असणारी ही रचना जी आहे ती आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. कंपनीची अर्थ किंवा व्याख्या देखील आपण अभ्यासलेला आहे. तर आज आपण कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहे. तर कंपनीची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना ऐच्छिक संघटन, नोंदणीकृत संस्था, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, कृत्रिम व्यक्ती, चिरंतर काळ अस्तित्व, सर्वसामान्य मुद्रा, मर्यादित जबाबदारी, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण, हस्तांतरणक्षम भाग, सभासद संख्या, भांडवल, सरकारी नियंत्रण ही कंपनीची असणारी वैशिष्ट्ये आपल्याला थोडक्यात सांगता येतील. कंपनीची असणारी ही वैशिष्ट्ये आपल्याला विश्लेषणपूर्वक आपण बघणार आहात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की ऐच्छिक संघटन. मुलांनो, ऐच्छिक संघटन म्हणजे काय? तर कंपनी जी आहे ही अनेक व्यक्ती एकत्र येऊन ती एक संघटना तयार झालेली असते. जसा काठ्यांचा जोडगा असतो, अनेक काठ्या एकत्र केल्यानंतर एक जोडगा तयार होतो, त्या पद्धतीने कंपनी स्थापन करत असताना, संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना करत असताना अनेक सभासद एकत्र येऊन, अनेक व्यक्ती एकत्र येऊन त्या ठिकाणी कंपनीची स्थापना केली जाते आणि त्यांना सभासदत्व त्या ठिकाणी दिलं जात असतं. हे सभासदत्व दिलं जात असताना कोणत्याही जाती धर्माचा खुलेपणे त्या ठिकाणी विचार केलेला जात नाही आणि मग त्या ठिकाणी विचार करत असताना कंपनी नियमावलींच्या अधीन राहून त्यांना त्या ठिकाणी खुल्या पद्धतीने सभासदत्व जे आहे ते सभासदत्व कंपनीला दिले जातात, म्हणजे सभासदांना दिले जातात. कंपनी त्या ठिकाणी कोणत्या व्यक्ती सभासद होण्यासाठी किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी त्या ठिकाणी सक्ती करत नाही. म्हणून आपण कंपनीचे जे सभासदत्व आहे ते ऐच्छिक आहे असं आपण सांगत असतो. कारण कंपनीचे सभासदत्व ऐच्छिक असल्या कारणाने त्यावर कोणतेही बंधनं त्या ठिकाणी त्या सभासदावर लादले जात नाही आणि हे सभासदत्व लादले जात असताना जी कंपनीची किंवा कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेले जे काही नियम आहेत त्यांना आपण नियमावली म्हणत असतो. म्हणून तुम्हाला इथं मी बोल्ड करून दाखवलेलं आहे की नियमावली म्हणजे काय, की दैनंदिन कारभार चालवत असताना जे नियम कंपनीला आवश्यक आहे, कामकाज किंवा व्यवस्थापन करत असताना आवश्यक आहे, त्या सर्व नियमांचा एक संच असतो, त्याला आपण नियमावली असं म्हणत असतो. दुसरं कंपनीचे वैशिष्ट्य आपल्याला मुलांना सांगता येईल नोंदणीकृत संघटना. आता संयुक्त भांडवली संस्था ही एक नोंदणीकृत संघटना आहे, कारण तिची कंपनी कायद्यानुसार नोंदणी केलेली असते आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर तिला एक कायद्याचा दर्जा प्राप्त होत असतो. तिची नोंदणी करणं तिला स्वतंत्र कायद्याचा दर्जा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून तिची नोंदणी करणं सक्तीचं केलं गेलेलं आहे आणि मग तिला कायद्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ती नोंदणीकृत संस्था किंवा संघटना त्या ठिकाणी तयार होते आणि त्यामुळे तिला तिचं जे काही कामकाज आहे तिच्या नियमावलीप्रमाणे करणं सहजासहजी शक्य होत असतं आणि म्हणून ती एक नोंदणीकृत संघटना आहे असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. त्यानंतर मुलांना तिसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. आता कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे कारण आपण बघितलं की ती एक नोंदणीकृत संघटना आहे आणि नोंदणीकृत संघटना असल्या कारणाने त्या ठिकाणी तिला एक कायद्याचा दर्जा प्राप्त झालेला असतो. असाधारण वैशिष्ट्य त्या ठिकाणी कंपनीचे असतात आणि संयुक्त भांडवली संस्थेच्या तिच्या भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी तिला लाभलेलं असतं, कारण तिने ठरवलेली जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे ती कामकाज करत असते आणि त्यामुळे भागधारकांच्या कोणत्याही कृतीस त्या ठिकाणी जबाबदार धरत नाही. कंपनीची जी नियमावली आहे त्या नियमावलीला अनुसरून, त्या नियमांना अनुसरून तिचं असणारं जे दैनंदिन कामकाज आहे ते कामकाज चालतं. म्हणून आपण तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी आहे असं आपण सांगू शकतो. तसेच कंपनीच्या
कोणत्याही कृतीस भागधारकास जबाबदार धरले जात नाही, कारण आपण आत्ताच एक्सप्लेन केलं की तिला एक कायदेशीर अस्तित्व असल्याने, तिची एक स्वतंत्र नियमावली असल्याने कंपनी स्वतः त्या ठिकाणी ती कृती करत असते आणि त्यामुळे कोणत्याही भागधारकास किंवा संचालकास त्या ठिकाणी जबाबदार धरलं जात नाही. तसंच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारक जबाबदार धरलं तर जात नाहीच, परंतु कंपनी स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे तिला सभासदांपासून वेगळे समजण्यात आलेलं आहे. कारण तिचा म्हणजे असं वैयक्तिक कोणी म्हणू शकत नाही की ही कंपनी माझी आहे, कारण तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे, सर्वसमावेशक आहे. जेवढे सभासद त्या कंपनीमध्ये आहे सर्वांचा भागांच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मालकी हक्क दर्शवला जाऊ शकतो आणि म्हणून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व त्या ठिकाणी कंपनी कायद्याने कंपनीला दिलेलं आहे. हे तिसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल कृत्रिम व्यक्ती. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. कायद्याने ती एक प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. आपण बघितलं की ती नोंदणीकृत आहे आणि नोंदणीकृत असल्यामुळे एक ती कृत्रिम व्यक्ती त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. का ती सजीव नाही आहे, निर्जीव आहे, परंतु कायद्यांच्या नियमांचं तिला पालन करावं लागत असतं. तिच्यामध्ये काम करत असणारे अधिकारी कर्मचारी नियमांना अधीन राहून काम करत असतात आणि म्हणून कंपनीला एक कृत्रिम व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण झालेलं आहे. कंपनी मानवाप्रमाणे बाह्यांग त्या ठिकाणी नसतं, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचं अस्तित्व लाभलेलं आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेले आहे, कारण नियमावलीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्या नियमांनी त्या ठिकाणी चालते. जसं मनुष्याला ठराविक असे नियम त्याच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी कायद्याने घालून दिलेले आहे, तसेच कंपनीच्या नियमावलीमध्ये तिचे नियम देखील कायद्याने त्या ठिकाणी घालून दिलेले आहे. त्यामुळे ती स्वतःच्या नावाने सर्व व्यवहार जे आहे ती व्यवहार करत असते. मग उदाहरण सांगायचं झालं तर स्वतःची मालमत्ता खरेदी विक्री करणे असेल, नोकरांची नियुक्ती करणे इत्यादी जे काय आहे, परंतु ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकत जरी नसेल तर त्यामध्ये असणारे अधिकारी आणि कर्मचारी ही त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे कृती करतात. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियमाने नव्हे तर कंपनीच्या नियमाप्रमाणे कृती करतात आणि म्हणून त्याला कृत्रिम व्यक्ती असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. तर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल चिरंतर काळ अस्तित्व. चिरंतर काळ म्हणजे दीर्घकाळ. कंपनीला दीर्घकाळ अस्तित्व असतं, कारण ती कायद्याने अस्तित्वात आलेली असते. संयुक्त भांडवली संस्था ही कायद्याप्रमाणे अस्तित्वात आल्यामुळे तिला चिरंतर काळ अस्तित्व असतं आपल्याला पण सांगता येईल किंवा आहे. तिचं आयुष्य ठरलेलं नाही आहे, कारण ती केव्हा बंद पडेल किंवा कधी चालू होईल, पण तिला दीर्घकाळ अस्तित्व असतं, कारण कायद्याने ती बंद झाल्यानंतरच बंद होते, तेव्हाच तिचं आयुष्य संपतं. जोपर्यंत ती कायदेशीर बंद होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही, तिचं विसर्जन होत नाही, तोपर्यंत ती काय असते, चालू असते. आणि बंद करत असताना देखील कायद्यांच्या नियमांचं पालन करून बंद करावी लागत असते. म्हणजे थोडक्यात काय की भागधारकांचा मृत्यू, दिवाळखोरी काय इत्यादीमुळे तिच्या आयुष्यावर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होत नाही, कारण तिला स्वतंत्र कायद्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ती कोणत्याही एखाद्या भागधारकाची नाही आणि म्हणून कंपनीला दीर्घकाळ आयुष्य त्या ठिकाणी लाभलेलं असतं, कायमस्वरूपी स्थिरता तिला लाभलेली असते. म्हणजे अशा पद्धतीने हे पाचवं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सहावं आहे सर्वसामान्य मुद्रा, सर्वमान्य मुद्रा, की ज्याला आपण बोधचिन्ह म्हणतो मुलांना. तर सर्वसामान्य मुद्रा किंवा बोधचिन्ह म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था ही आपण बघितलं की कृत्रिम व्यक्ती म्हणून ती अस्तित्वात आलेली आहे. तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी करता येत नाही, कारण ती सजीव नाही आहे, ती निर्जीव आहे. आणि मग तिची ओळख म्हणून तिला एक बोधचिन्ह दिलेलं असतं आणि त्या बोधचिन्हावर तिची नाममुद्रा जी आहे का जी दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजावर उठलवल्यानंतर ती त्या XYZ कंपनीची नाममुद्रा आहे असं ठरवलं जातं, किंवा तिची एक व्यक्तीप्रमाणे सिग्नेचर म्हणून तिची ओळख असते, किंवा विविध प्रकारच्या करारावर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाममुद्रा किंवा तो शिक्का जो आहे तो उमटवला जात असतो. प्रामुख्याने महत्त्वाच्या दस्तऐवजावर नाममुद्रा किंवा उमटवल्यानंतर 2 संचालक आणि चिटणीस साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी स्वाक्षरी करत असतो, कारण त्या कंपनीचंच ती नाममुद्रा आहे. म्हणून संचालक किंवा सचिव ती काय करत असतो, त्याला एक रेफरी किंवा जबाबदार व्यक्ती म्हणून सही करत असते. की जसं आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये किंवा सर्वांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये रयत शिक्षण संस्था
मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. बऱ्याचशाच वेळेस ज्या ज्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या शाखा आहे अशा त्या शाखांच्या त्या बोर्डवर रयत शिक्षण संस्थेची बोधचिन्ह वडाचं झाड की ते त्या बोर्डवर असतं आणि मग आपण नाव न वाचताच आपण ओळखतो की नाही इथं रयत शिक्षण संस्थेचं महाविद्यालय आहे, रयत शिक्षण संस्थेची शाखा आहे. म्हणजे त्या बोधचिन्हावरून आपल्याला ओळख होत असते. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक कंपनीला एक बोधचिन्ह ठरवून दिलेलं असतं. सर्वसामान्य मान्य मुद्रा त्या ठिकाणी असते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे 6वं वैशिष्ट्य आपल्याला कंपनीचं सांगता येईल. पुढचं 7वं वैशिष्ट्य आपल्याला मुलांना बघायचं आहे, मर्यादित जबाबदारी. संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकांची जी जबाबदारी असते ती मर्यादित असते. कारण आपण बघितलं की कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व निर्माण झालेलं असतं आणि कायदेशीर अस्तित्व निर्माण झाल्यानंतर पूर्णतः म्हणजे भागधारकांवर जबाबदारी नसते, तर तिची जबाबदारी तिच्या स्वतःवर त्या ठिकाणी असते. म्हणून भागधारकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या मर्यादित आहे. भागधारकाने खरेदी केलेल्या जे काही दर्शनी मूल्य इतके भाग असेल तेवढीच जबाबदारी त्याच्यावर त्या ठिकाणी असते. परंतु भागधारकाने जर भागावरील संपूर्ण रक्कम त्या ठिकाणी भरलेली नसेल आणि कोणत्याही कर्जाला त्या ठिकाणी तो भागधारक हा जबाबदार त्या ठिकाणी नसतो. कंपनीची जी देणी आहे त्याला देखील भागधारक त्या ठिकाणी जबाबदार नसतो, पण त्याच्या भागांवरील येणी रक्कम जी आहे तेवढ्याच रकमेला त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरलं जात असतं. म्हणजे कंपनीची जी काही देणी देण्यासाठी भागधारकाच्या जी काही वैयक्तिक जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर त्या ठिकाणी वापर केला जात नाही किंवा भागधारकाच्या मर्यादित जबाबदार असल्यामुळे भागधारकाकडनं कोणतीही संपत्ती किंवा मालमत्ता त्याच्या या कंपनीच्या देणी देण्यासाठी जबाबदार धरली जात नाही किंवा त्यावर विकली त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने मर्यादित जबाबदारी त्या ठिकाणी भागधारकाची असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण. आता संयुक्त भांडवली संस्था ही जी आहे तिचं मालकी आणि व्यवस्थापन यांचं असणारं जे काही विभक्तीकरण आहे त्यांचं विभक्तीकरण करण्यात त्या ठिकाणी येतं. कंपनीचे खरे मालक तर भागधारकच आहे, परंतु कंपनीच्या दैनंदिन कारभार ते पाहू शकत नाही. काय त्यांचं जे काही दैनंदिन कामकाज करायचं असेल तर सर्वच भागधारक त्या ठिकाणी दररोज कंपनीत येऊन वेळ देऊ शकत नाही आणि मग ते वेळ देऊ शकत नसल्या कारणाने त्या सर्व भागधारकांवर त्यांची संख्या असंख्य आहे आणि ते अनेक ठिकाणी विखुरलं गेलेले असल्यामुळे त्या भागांच्या हस्तांतरणामुळे भागधारकात सातत्याने बदल होत असतात. सातत्याने बदल होत असतात आणि म्हणून कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ते आपले प्रतिनिधी निवडतात आणि प्रतिनिधींना एकत्रितरित्या संचालक मंडळ असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. थोडक्यात काय का भागधारकांमधून सर्वांच्या सहमतीने एका व्यक्तीची नियुक्ती संचालक म्हणून त्या ठिकाणी केली जात असते आणि मग ह्या संचालक मंडळामार्फत त्यांचं दैनंदिन कामकाज जे आहे ते दैनंदिन कामकाज चालवलं जात असतं. व्यवसाय संबंधीची जी ध्येय धोरणं जी आहेत योग्य निर्णय घेऊन हे व्यवस्थापन किंवा संचालक मंडळ जे आहे ते घेत असतं. म्हणजे प्रत्येक भागधारकास दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घालण्याची गरज नसते. म्हणजे मालकी व व्यवस्थापन यांचं विभक्तीकरण ह्या संचालक मंडळाच्या माध्यमातून केलेलं असतं असं आपल्याला हे वैशिष्ट्य थोडक्यात सांगता येईल. पुढचं 9वं वैशिष्ट्य मुलांना आहे हस्तांतरणक्षम भाग. सार्वजनिक कंपनीचे भाग संयुक्तपणे हस्तांतरण करता येतात. भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले जे काही भाग आहे ते विक्री करू शकतात किंवा बक्षीस म्हणून त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे दुसऱ्याला जे हस्तांतरण आहे ते करू शकतात. भागांची विक्री केल्यानंतर त्याचे सभासद आपोआप संपुष्टात येते. जेव्हा एखाद्या भागधारकाने आपला भाग हा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर केल्यानंतर त्या व्यक्तीचं असणारं जे सभासदत्व आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येतं आणि ज्या व्यक्तीने तो भाग धारण केलेला असेल तो त्या व्यक्तीला तो भाग मिळाल्यानंतर ती व्यक्ती त्या कंपनीचं काय होते भागधारक होत असते. आता भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही. कारण आपण बघितलंय कंपनीला चिरंतर काळ अस्तित्व असतं. अनेक व्यक्ती सभासद होतात. ज्या व्यक्तीला सभासद नकोय ती व्यक्ती आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला विकते आणि आपोआप दुसरी व्यक्ती त्याच्या जागेवर काय होते भागधारक होते. म्हणजे अशा पद्धतीने ही एक साखळी किंवा चेन ही कंटिन्यू चालू असते. म्हणजे प्रत्येक कंपनीचं जे अस्तित्व आहे ते चिरंतर का असतं हे आपल्याला या मुद्द्यामधून थोडक्यात एक्सप्लेन करता येईल. परंतु कंपनीचा भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाही. परंतु
खाजगी कंपनी जी आहे ती सार्वजनिक कंपनीच्या संदर्भात आपण बघितलं, परंतु एखादी खाजगी कंपनी असेल तर तिचं भाग सहजासहजी हस्तांतरण करता येत नाही, जसं सार्वजनिक कंपनीचे भाग सहजासहजी हस्तांतरण करता येतात. म्हणून खाजगी कंपनीच्या ह्या मर्यादा त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात इथं नमूद करता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे सभासद संख्या. कंपनीच्या सभासदांची संख्या ही कायद्याने निश्चित केलेली असते. काय? कंपनी कायदा दुरुस्ती 2013 जो आहे त्या 2013च्या कायद्यामध्ये कंपनीच्या सभासदांची जी संख्या आहे ती कायद्याने निश्चित केलेली आहे. आता कंपनी जर खाजगी मर्यादित असेल तर कमीत कमी 2 सभासद त्यांना असणं गरजेचं आहे आणि कमाल सभासद संख्या त्यांची 200 असणं आहे. म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद त्या ठिकाणी कायद्याने निश्चित केलेले आहे. पण जे काही आपण सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये आपण बघतोय, ह्या सार्वजनिक कंपनीचे वैशिष्ट्य बघत असताना कमीत कमी 7 आणि कमाल अमर्यादित सभासद त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. कारण सार्वजनिक कंपनीला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध करायचे असेल तर मार्केटमध्ये ती भागांची विक्री करते आणि आपली जी भांडवलाची गरज आहे ती पूर्ण करत असते. आणि म्हणून सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित सभासद असतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारले जातात. खाजगी कंपनी असेल तर कमीत कमी 2, जास्तीत जास्त 200. सार्वजनिक कंपनी असेल तर कमीत कमी 7, जास्तीत जास्त अमर्यादित सभासद त्या ठिकाणी असतात. म्हणजे ही सभासदाची असणारी कंपनीची वैशिष्ट्ये आपल्याला थोडक्यात सांगता येतील. यानंतर भांडवल. संयुक्त भांडवली संस्था जी आहे का जी सर्वसामान्य लोक आहे या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर काय करते? भांडवल उभारत असते. प्रामुख्याने हे जे भांडवल आहे उभारत असताना भागांच्या विक्रींच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करते. कर्जरोखे असेल, बंद पत्रांची विक्री असेल, त्या करून कंपनी सार्वजनिक ठेवी स्वीकारून त्या ठिकाणी भांडवल जे आहे ते मोठ्या प्रमाणावर करत असते. हे करत असताना बँका असतील किंवा वित्तीय संस्था असतील, या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होणारा जो काही पुरवठा आहे या पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून देखील कर्ज रूपाने त्या ठिकाणी भांडवलाची जी उभारणी आहे ती उभारणी त्या ठिकाणी करत असते. थोडक्यात सांगायचं जर झालं तर कंपनीचे भाग असंख्य व्यक्तीकडून खरेदी केले जातात, की जसं आपण पाहिलं कंपनी असेल, वित्तीय संस्था असेल, ठेवदार असेल, कर्जरोखे असेल, विक्री असेल, अशा वेगवेगळ्या मार्गातून त्या ठिकाणी भांडवल गोळा करण्याचं काम या कंपनीच्या माध्यमातून, संयुक्त भांडवली संस्थेच्या माध्यमातून केलं जात असतं आणि आपोआपच मोठ्या भांडवलाची उभारणी होण्यास त्या ठिकाणी सहजासहजी शक्य होतं. म्हणजे अशा पद्धतीने भांडवल हे कंपनीच्या माध्यमातून मोठं जी गरज असेल ती पूर्ण करण्यासाठी उभारलं जात असतं. त्यानंतर 12वा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण. हे शेवटचं वैशिष्ट्य आपण विद्यार्थी मित्रांनो बघतोय. संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्याने झालेली आहे आणि ती कायद्याने झाली असल्यामुळे आपोआप तिला कायद्याचा किंवा दर्जा प्राप्त आहे. सरकारच्या धोरणानुसार त्या ठिकाणी तो अस्तित्वात आलेला आहे आणि कायद्याने कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी सक्तीची आहे किंवा केलेली असते आणि त्यामुळे तिला कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करणं हे डायरेक्टलीच त्या ठिकाणी गरजेचं असतं. कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर त्यांचं व्यापारी पत्रक असेल, नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद असेल किंवा इतर वित्तीय दस्तऐवज असेल ते त्या ठिकाणी तयार करावी लागतात. जसं आपण आर्थिक वर्ष संपल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल आणि इतर जे बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करतो, सादर करतो, त्याचप्रमाणे कंपनीचे सर्व हिशोब पुस्तके जे आहे ती अद्ययावत ठेवावी लागतात. कारण त्याला कायद्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कारण यांच्या आधारे जी लेखापुस्तके आहे, परीक्षण जे आहे ते लेखापरीक्षण कंपनीला करून घ्यावं लागतं. आर्थिक वर्ष संपल्यानंतर कंपनीला ह्या सर्व बाबी ही सर्व पूर्तता करणं गरजेचं असतं आणि सर्व बाबींची पूर्तता जर कंपनीने केली नाही तर तिला आर्थिक दंड त्या ठिकाणी कंपनी नियमावलीप्रमाणे होऊ शकतो किंवा कंपनी कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी होऊ शकतो. छोट्या गुंतवणूकदारांच्या हितासाठी असे नियंत्रण आवश्यक आहे. कारण छोटे गुंतवणूकदार स्वतःच्या हिताचे रक्षण त्या ठिकाणी करण्यास सक्षम नसतात आणि मग कंपनीमध्ये जर कायद्याने तिला दर्जा प्राप्त दिलेला असेल तर छोट्या मोठ्या भागधारकांचे रक्षण इनडायरेक्टली या सरकारी नियंत्रणाच्या कक्षेमधून त्या ठिकाणी होत असतात.
म्हणजे अशा पद्धतीने ही 12 वैशिष्ट्ये कंपनीची आपल्याला थोडक्यात सांगता येतील. ओके, थँक्यू.